सीना नदीच्या पूरग्रस्तांना जीवनज्योत प्रशाला कंदलगाव बॅच 1998 माजी विद्यार्थिनींनी एकत्र येऊन वांगी, मनगोळी, तेलगाव, सीना, अकोले, मंद्रुप आदी गावातील जनावरांना चारा देण्यात आला। मागील 15 दिवसात सीना नदीला मोठा महापूर आला होता। शेतकऱ्यांसह शेतीसह घराबरोबर जनावरांचे मोठे नुकसान झाले आहे। संपूर्ण शेती पाण्याखाली गेल्यामुळे अनेक कुटुंबांना प्रशासनाच्या वतीने स्थलांतरित करण्यात आले होते। कुटुंबासमवेत जनावरही स्थलांतरित झाली होती। अनेक सामाजिक संस्थांकडून नागरिकांना अन्नाचं वाटप करण्यात आलं, पण जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न महत्त्वाचा होता। म्हणून कंदलगाव येथील जीवनज्योत प्रशाला कंदलगाव बॅच क्रमांक 1998 च्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी जनावरांना पुरेल इतका चारा उपलब्ध करून दिला। यावेळी 1998 च्या बॅचचे अमीर शेख, अण्णाराव कोळी, नारायण कांबळे, दयानंद पाटील, प्रकाश पाटील, दावल शेख यांच्यासह जीवनज्योत प्रशाला कंदलगावचे माजी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, अकोले, मंद्रुप। पुरामुळे भरपूर नुकसान झाले। माणसाला कोण बी अन्न देईल, पण जनावरांना चारा कोणी दिला नाही। कंदलगावच्या ग्रामस्थांनी सर्व लोकांनी ट्रॅक्टर भरून चारा दिला। आमच्या अंतोळी कंदलगाव दोन्ही अंतोळी कंदलगाव गावाने ट्रॅक्टर भरून आमच्या जनावराला चारा दिला। आम्ही त्याचे धन्यवाद आहोत। कंदलगाव गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या सीना नदीला पूर आल्यामुळे या ठिकाणी जवळजवळ या सीना भीमा खोऱ्यातील 35-36 गावं ही बाधित झालेली होती। त्या कारणानं आम्ही 1998 ची आमची 10वीची बॅच, आमच्या या बॅचकडून काहीतरी एक समाजाचं देणं लागतो म्हणून एक सामाजिक जाणीवेतून काहीतरी पूरग्रस्तांना मदत करावी या हेतूने आम्ही या पुरामध्ये सगळ्यात जास्त त्रास सहन झाला आहे त्या जनावरांच्या चाऱ्यासाठी म्हणून आम्ही वांगी, मनगोळी आणि तेलगाव या 3 गावांमध्ये, अकोले, मंद्रुप या गावांमध्ये आम्ही आज चाऱ्याचं वाटप केलं। खूप समाधान वाटलं। फुल न फुलाची पाकळी काहीतरी मदत करता आली याचं आम्हाला खूप म्हणजे थोडंसं समाधान वाटलं। तर मी आमच्या या कार्यामध्ये हे जे माझे सर्व मित्रमंडळी आहेत आणि दातृत्वातून ज्यांनी ज्यांनी मदत केली असे आमचे 1998 च्या बॅचमधील सर्व माझे मित्रमंडळी, या सर्वांचं मी आभार मानतो आणि अशाच पद्धतीनं आपल्या हातून सामाजिक कार्य घडत राहो ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो।